भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारतीयांचाच यूट्यूब चॅनल आहे. न्यूज जय भारत पुणे. धन्यवाद. जय भारत. आपल्या सर्वांना माहीतच आहे, दरवर्षी अनेक वर्षापासून गणेशोत्सवामध्ये मी पर्यटन आणि सांस्कृतिक दौरा टू व्हीलरवरती करतो आणि ह्यावर्षी मी जिल्हा निवडला आहे अमरावती. तर बघूया अमरावतीच्या इतर अनेक ठिकाणाची माहिती. आज आपण श्री आशा मनीषा या देवस्थानाबद्दल माहिती घेणार आहोत. आपण इथे श्री आशा मनीषा माता देवस्थान इथे माझा परिचय देतो आहे. मी निलेश शिवराम जेटाळे, इथला परंपरागत पुजारी आणि अध्यक्ष. ट्रस्टमध्ये सोबत आहे आपल्या श्री उमेश भाऊ ताडे, हे पण ट्रस्टी आहेत. बाकी इतर ट्रस्टी पण आहेत. आज ते हजर नाही आहेत इथे काही कामानिमित्त. आणि ट्रस्टीमध्ये ट्रस्टी म्हणून कोणीच काम करत नाही इथे. जवळपास सगळे सेवेकरी म्हणून काम करतात. मंदिराचा इतिहास फार जुना आहे. मंदिर गावाचं ग्रामदैवत आहे आणि शक्तिपीठसुद्धा आहे. फार जुनं मंदिर असल्याकारणाने गावातले देवस्थानवर जवळपास फार गर्दी राहते. उत्सवात पण फार गर्दी राहते. आशा मनीषाचा इतिहास सांगितला तर ह्या इथे पाटलाच्या पोटी जन्म घेतलेल्या आणि वैश्विक कार्य करणाऱ्या देवी आहेत. श्री आशा मनीषा देवी पूर्वी हंसापुरी, मनसापुरी अशा नावाने त्याचा उल्लेख होत होता. आता त्या कालांतराने त्याचा अपभ्रंश झाला. भक्तांच्या आशा पूर्ण करणारी हंसापुरीची आशा आणि मनसापुरीची मनीषा. आत्ताच मंदिराचं नवनूतन कार्य सुरू झालं आहे, जीर्णोद्धार सुरू झाला आहे. त्यामध्ये आपण मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं. त्यात 850 वर्ष जुनं ही वास्तू सांगितल्या गेलेली आहे. त्यामुळे फार जुने देवस्थान असल्याकारणाने इथला विकास होणं फार गरजेचं आहे. त्याच उद्देशाने गावकऱ्यांच्या मदतीने सर्व श्रमदानातून हे मंदिराचं काम सुरू झालेलं आहे. मंदिराला तिन्ही बाजूला नदी असल्याकारणाने चंद्रभागा नदी आहे. फार निसर्गरम्य वातावरण इथे असते. मंदिरात उत्सव आश्विन नवरात्राचा होतो. फार मोठी गर्दी पण असते इथे. देवीचे भक्तगण पूर्ण राज्यभरातच नाही तर देशात पसरलेले आहेत. परिसर फार निसर्गरम्य आहे. नमस्कार. आपण इथे श्री आशा मनीषा माता देवस्थान इथे माझा परिचय देतो आहे. मी निलेश शिवराम जेटाळे, इथला परंपरागत पुजारी आणि अध्यक्ष. ट्रस्टमध्ये सोबत आहे आपल्या श्री उमेश भाऊ ताडे, हे पण ट्रस्टी आहेत. बाकी इतर ट्रस्टी पण आहेत. आज ते हजर नाही आहेत इथे काही कामानिमित्त. आणि ट्रस्टीमध्ये ट्रस्टी म्हणून कोणीच काम करत नाही इथे. जवळपास सगळे सेवेकरी म्हणून काम करतात. मंदिराचा इतिहास फार जुना आहे. मंदिर गावाचं ग्रामदैवत आहे आणि शक्तिपीठसुद्धा आहे. फार जुनं मंदिर असल्याकारणाने गावातले देवस्थानवर जवळपास फार गर्दी राहते. उत्सवात पण फार गर्दी राहते. आशा मनीषाचा इतिहास सांगितला तर ह्या इथे पाटलाच्या पोटी जन्म घेतलेल्या आणि वैश्विक कार्य करणाऱ्या देवी आहेत. श्री आशा मनीषा
देवी पूर्वी हंसापुरी मनसापुरी अशा नावाने त्याचा उल्लेख होत होता. आता त्या कालांतराने त्याचा अपभ्रंश झाला. भक्तांच्या आशा पूर्ण करणारी हंसापुरीची आशा आणि मनसापुरीची मनीषा. आत्ताच मंदिराचं नवनूतन कार्य सुरू झालं आहे, जीर्णोद्धार सुरू झाला आहे. त्यामध्ये आपण मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं, त्यात 850 वर्ष जुनं ही वास्तू सांगितल्या गेलेली आहे. त्यामुळे फार जुने देवस्थान असल्याकारणाने इथला विकास होणं फार गरजेचं आहे. त्याच उद्देशाने गावकऱ्यांच्या मदतीने सर्व श्रमदानातून या मंदिराचं काम सुरू झालेलं आहे. मंदिराला तिन्ही बाजूला नदी असल्याकारणाने चंद्रभागा नदी आहे. फार निसर्गरम्य वातावरण इथे असते. मंदिरात उत्सव आश्विन नवरात्राचा होतो. फार मोठी गर्दी पण असते इथे. देवीचे भक्तगण पूर्ण राज्यभरातच नाही तर देशात पसरलेले आहेत. परिसर फार निसर्गरम्य आहे.